सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते। आज मी आले आहे तुळजापूर येथे। महाराष्ट्रातील देवीच्या 3.5 शक्तिपीठांपैकी आदिशक्तीचे मूळ स्थान। आपल्याला माहीतच आहे, महाराष्ट्राची कुलस्वामिनी म्हणून तुळजाभवानी देवीला मानले जाते। सर्वात आधी तुळजापूरला जाण्यासाठी रेल्वेने सोलापूर रेल्वे स्टेशनला पोहोचले। त्यानंतर तिथून तुळजापूरला जाणाऱ्या बसने तुळजापूरला उतरले। तिथून 10 रुपये रिक्षाला देऊन मंदिराजवळ पोहोचले। तुळजापूरला राहण्यासाठी बरीच ऑप्शन्स आहेत, गेस्ट रूम, हॉटेल्स, पण सर्वात उत्तम पर्याय आम्हाला वाटला तो म्हणजे तिथल्या पुजाऱ्यांचे गेस्ट रूम। ते रूमचे भाडे आणि पूजा नैवेद्य हे सर्व 1500 रुपयांमध्ये देतात। सकाळी लवकर उठून मस्त असा गुळाचा चहा पिऊन गेलो आम्ही नाश्ता करण्यासाठी। मंदिराजवळच्या या दुकानामध्ये मिळणारा उपमा मला फार आवडला। फक्त 30 रुपयांमध्ये होता, म्हणून मी 2 प्लेट मस्त खाल्ला आणि आम्ही निघालो दर्शनासाठी। मंदिराच्या बाहेर या सुंदर अशा माळा आणि कुंकू हळदीने सजवून देवीचा चेहरा फारच छान दिसत होता। घरी देवी आईच्या पूजेसाठी मुकुट घ्यायचा होता। हा सुंदर असा मुकुट आम्हाला मिळाला। भाव जास्त होता, पण मुकुट आवडल्याने आम्ही तो घेतला आणि ही छोटीशी अशी नऊवारी सुद्धा आम्ही घेतली। तुळजापूरला गेलो आणि गजरे नाही घेतले असं कसं होणार, तर लगेच सुंदर असे गजरे घेतले आणि मस्त केसांवर माळले। त्यानंतर सर्व देवांना ताटात विराजमान करून साडी ओटी घेऊन गेलो मंदिरामध्ये। सर्वात आधी गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन गेलो रांगेत। गर्दी तर फारच होती, पण श्रीरामांची, छत्रपती राजांची आणि जगदंबेची गर्जना ऐकत 2-3 तास कसे गेले समजलंच नाही। गर्भगृहात आईचा व्हिडिओ काढायला विसरले, पण मंदिरातील हे छोटे देवांचे मंदिर कॅप्चर करायला अजिबात विसरले नाही। हे तुळजापूर मंदिरातील आई जगदंबेला नेसवलेल्या आणि अर्पण केलेल्या साड्यांचं दुकान। इथे तुळजाईला अर्पण केलेल्या साड्या 200 रुपयांपासून मिळतात। अर्पण केलेल्या साड्यांचा रेट इथे कमी आहे आणि तुळजाईला नेसवलेल्या साड्या या 4000-5000 ला मिळतात। साड्यांचा रेट हा जशी साडी असेल तसा कमी जास्त होतो, पण इथे साड्यांचा रेट फिक्स आहे। हे आहे कल्लोळ तीर्थ। या जागेचं नाव कल्लोळ तीर्थ का पडलं माहितीये? जेव्हा देवीने महिषासुराचा वध केला त्यानंतर देवीला स्नान घालण्यात आलं। सर्व नद्यांना आमंत्रित करण्यात आलं। सर्व नद्यांना आमंत्रित केल्यामुळे पाण्याचा कल्लोळ उडाला, म्हणून या तीर्थकुंडाला कल्लोळ तीर्थ असं म्हणतात। शेवटी हा शिदा देऊन माझा व्लॉग मी इथेच थांबवला।